कार्यकारण भाव. कार्य व कारण यांच्या परस्पर संबंधाचे ज्ञान म्हणजेच कार्यकारण भाव होय. कारण कार्यनियत पूर्ववृत्तीम कारणम. कार्य उत्पत्तीच्या पूर्वी जे नियमाने उपस्थित असते ते कारण होय. कार्य कार्यतु तद यस्य अभिनिवृत्तीम अभिसंध्याय करता प्रवर्तते. चरक मीमांसा 8वा अध्याय सूत्र क्रमांक 72. कार्याला करणारा करता ज्या कार्याला करण्यासाठी आपल्या कर्तव्याबुद्धीला स्थिर करून प्रवृत्त करतो त्याला कार्य असे म्हणतात. सत्कार्यवाद म्हणजेच कार्याच्या उत्पत्तीपूर्वी कारणामध्ये कार्याचे अस्तित्व असणे म्हणजे सत्कार्यवाद होय. या सिद्धांताचे समर्थन त्यांनी पुढील प्रमाणे केले आहे. असद अकरणात उपादान ग्रहणात सर्वसंभव भावात शक्यस्य शक्य करणात कारण भावाच्च सत्कार्यम. त्यामध्ये सर्वप्रथम असद अकरणात अभाव उत्पत्तीचे कारण होत नाही. उदाहरणार्थ वाळवंटामध्ये बीजाचा अभाव असताना अंकुर निर्माण होऊ शकत नाही. नंतर उपादान ग्रहणात कोणत्याही कार्याची उत्पत्ती त्याच्या निश्चित अशा कारणापासूनच होते. उदाहरणार्थ गर्भाच्या उत्पत्तीसाठी आर्तव आणि शुक्र हे उपादान कारण आहेत. सर्वसंभव अभावात सर्व कारणांपासून सर्व कार्याची उत्पत्ती संभव नाही. उदाहरणार्थ पाण्यापासून दह्याची उत्पत्ती होत नाही, त्याकरिता दुधाचीच आवश्यकता असते. शक्यस्य शक्य करणात कार्याच्या उत्पत्तीसाठी योग्य अशा कारणाची आवश्यकता असते. उदाहरणार्थ पिंपळीच्या उष्ण आणि तीक्ष्ण गुणामुळेच कफाचे शमन होते. आणि शेवटचं ते म्हणजे कारण भावात कारणांच्या स्वरूपाचेच कार्य उत्पन्न होते, म्हणजे ज्याप्रमाणे कारण राहील त्याचप्रमाणे कार्याची उत्पत्ती होईल. उदाहरणार्थ गायीचे वासरू हे गायीप्रमाणेच दिसते.